नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं स्वागत. करमाळा नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे. सर्व बाजूने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. परंतु या निवडणुकीतलं एक वेगळं पण आवर्जून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जनमतातून जे नगराध्यक्ष निवडीची परंपरा सुरू झाली ती 1974ला पहिल्यांदा झाली. म्हणजे नगरपालिका 158 वर्षापूर्वी म्हणजे 1 मे 1867ला स्थापन झाली होती आणि या नगरपालिकेची पहिली निवडणूक सन 1912 मध्ये झालेली आहे. 1912 नंतर 1974ला प्रथमच जनमतातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक करण्यात आली आणि त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष तत्कालीन गिरधरदास देवी आणि तत्कालीन जगताप गटाचे नेते म्हणजे जनसेवा आघाडीचे संस्थापक अण्णासाहेब जगताप यांच्यामध्ये पहिल्यांदा जनमतातून निवडणूक झाली होती. आणि त्यावेळेला नागरिक संघटनेकडून गिरधरदास देवी हे उभे होते आणि त्यांचं जे चिन्ह होतं ते पंजा चिन्ह होतं. तर त्यांच्या विरुद्ध बाजूला अण्णासाहेब जगताप यांचं कोंबडा चिन्ह होतं. या निवडणुकीमध्ये गिरधरदास देवी हे 260 मतं घेऊन निवडून आलेले होते. तर त्यानंतर जवळपास तब्बल 2001 पर्यंत म्हणजे 26 वर्षानंतर पुन्हा जनमतातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून म्हणजे जगताप गटाकडून सुनीताताई अनिल वासिंबेकर या निवडणुकीला उभ्या होत्या. तर त्यांचं चिन्ह काँग्रेसचं अर्थातच पंजा होतं. त्यांच्या विरुद्ध बाजूला नागरिक संघटनेच्या कौशल्य काकी परदेशी या उमेदवार होत्या. त्यांचं मोटरगाडी हे चिन्ह होतं आणि त्या मोटरगाडी चिन्हावरती त्या 742 मतांनी पराभूत झाल्या आणि काँग्रेसचा पंजा सुनीताताई या विजयी झालेल्या होत्या. म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंजा, दुसऱ्या निवडणुकीमध्ये पंजा, तिसरी निवडणूक त्यानंतर तब्बल 16 वर्षांना झाली ते म्हणजे 2016 मध्ये. आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक सुरू होती. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप यांना काँग्रेसचं पंजा हे चिन्ह मिळालेलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध शहर विकास आघाडीच्या वतीनं कन्हैलालजी देवी हे निवडणुकीला उभे होते आणि त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. आता या निवडणुकीमध्ये जो लढा झाला त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार होते. त्यामध्ये गणेश चिवटे होते, शिवसेनेचे महेश चिवटे होते. या चौरंगी लढतीमध्ये पंजा म्हणजे वैभवराज जगताप हे 789 मतांनी विजयी झाले आहेत. म्हणजे त्यावेळेला सलग हॅट्रिक जनमतातील जे नगराध्यक्ष झाले त्यांनी पंजावरतीच विजय मिळवला होता. यावेळेला मात्र सन 2025 मध्ये पंजा हद्दपार झाल्याचं चित्र दिसते. यावेळेला धनुष्यबाण, कमळ, छत्री आणि कपबशी असे चार पक्ष आणि शहर विकास आघाडी आहे, एक अपक्ष आहे. परंतु एकंदरीत ज्या चिन्हानं हॅट्रिकवरती नगराध्यक्ष म्हणजे जनमतातील नगराध्यक्षपद मिळवलं तेच चिन्ह यावेळेला हद्दपार झाले. नुसतं चिन्ह हद्दपार झालं नाही तर त्या पक्षाचं एकही उमेदवार इथं उभं राहिलेला नाही आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पंजाची नामनिशाणी इतिहास जमा झाल्याचं चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे. धन्यवाद.